नमस्कार मित्रांनो. अँटी करप्शन कायद्याच्या वेगवेगळ्या सेक्शनच्या अनुषंगाने आपण ही व्हिडिओ सीरीज सुरू केलेली आहे. एफ-आय-आरचे जे काही वेगवेगळे अँगल्स आहेत ते आपण मागच्या अनेक भागांमध्ये बघितले. सेक्शन 7 खालची एफ-आय-आर काय असते, 7A खालची काय असते, सेक्शन 12 खालची एफ-आय-आर काय असते, याचे स्वतंत्र व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या एफ-आय-आरमध्ये अँटी करप्शन कायद्याचा कलम 7, 7A आणि 12 हे तीन ज्यावेळेस कलम एकत्र असताना जी एफ-आय-आर असते तर ती कशी वाचावी, तिचे मेरिट्स काय असतात, या संदर्भामध्ये आज मी या व्हिडिओमध्ये आपल्याला हे मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की सेक्शन 7, 7A आणि 12 या एफ-आय-आरचे पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि सेक्शन स्वतंत्र जे आहेत त्यांचे पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत. हे जर आपण बघितले तर नेमका सेक्शन 7 ला काय अभिप्रेत आहे, सेक्शन 7A ला काय अभिप्रेत आहे आणि सेक्शन 12 ला काय अभिप्रेत आहे हे आपल्याला निश्चित समजेल. आणि ह्या तीन गोष्टी जर आपल्याला समजल्या तर निश्चितच आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला खूप क्लिअर समजेल त्याच्यामध्ये, आणि आपले जे काही डाऊट्स आहेत ते पूर्ण क्लिअर होऊन जातील त्याच्यामध्ये. मित्रांनो, एक गोष्ट क्लिअर आहे की सेक्शन 7 अँटी करप्शनचा जो आहे त्याच्यामध्ये त्याची सुरुवातच आहे अ पब्लिक सर्वंट, म्हणजे ज्या लोकसेवकाने लाचेसंदर्भात मागणी असेल, स्वीकृती असेल किंवा अन्य काही अपसंपदा असेल, तो काही प्रकार असेल तर सेक्शन 7 च्या अनुषंगाने तो त्याच्यामध्ये दोषी निश्चित होईल. तिथे सेक्शन 7A मध्ये असं केलेलं आहे की हुएवर, याची सुरुवात हुएवर या शब्दाने केलेली आहे. याचाच अर्थ तो लोकसेवक पण असू शकतो किंवा तो खाजगी इसम पण असू शकतो. आणि सेक्शन 12 हा जो आहे की अँटी करप्शन कायद्याअंतर्गत जे काही गुन्हे जे काही प्रतिबंधित गोष्टी केलेल्या आहेत की ज्याला गुन्ह्याचं स्वरूप दिलेलं आहे, त्या गोष्टी करण्यासाठी जर एखाद्याने कोणाला मदत केली, प्रोत्साहित केलं किंवा त्याला काही वस्तू दिल्या किंवा कोणाची काही बोलणी करून दिली, थोडक्यात त्याच्यामध्ये इंग्रजी टर्म जी आहे ती अबेटमेंट असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे, तर ती अबेटमेंट जर त्यांनी केलेली असेल तर तो सेक्शन 12 खाली दोषी होऊ शकतो. आता अँटी करप्शनच्या बऱ्याच केसेसमध्ये असं प्रकर्षाने जाणवतं त्याच्यामध्ये की काही केसेसमध्ये एकापेक्षा जास्त आरोपी केले जातात आणि केल्यानंतर काही काही केसेसमध्ये 2 आरोपी असतात, 3 असतात, 4 असतात, 5 असतात, 6-6 आरोपींपर्यंत मी एफ-आय-आर बघितलेले आहेत. आणि ज्यावेळेस 6-6 आरोपींपर्यंत एफ-आय-आर येते तर त्याच्यामध्ये सेक्शन 7, 7A आणि 12 हे लावलेले असतात. मित्रांनो, एक गोष्ट अतिशय महत्त्वाची त्याच्यामध्ये आहे की सेक्शन 7 जर तुम्ही लावणार असेल तर त्या एफ-आय-आरमध्ये लोकसेवक असणं गरजेचं आहे. 7A जर लावला असेल तर तो लोकसेवकही असू शकतो किंवा खाजगी इसमही असू शकतो. आणि 12 लावला असेल तोही कोणीही असू शकतो, लोकसेवक किंवा खाजगी इसम कोणीही असू शकतो. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस एखादी एफ-आय-आर तक्रारदार किंवा पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनला देतात अँटी करप्शन कायद्याखाली, आणि हे 3 सेक्शन त्याच्यामध्ये देत असतात, 7, 7A आणि 12, तर त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने जर तुमची एफ-आय-आर तशी असेल तर तुम्ही नीट बारीक बघा त्याच्यामध्ये की सेक्शन 7 चा रोल कोणाला दिलेला आहे, सेक्शन 7A चा रोल कोणाला दिलेला आहे आणि 12 चा रोल कोणाला दिलेला आहे. आणि जो एफ-आय-आर मध्ये दिलेला जो रोल आहे त्या रोलच्या अनुषंगाने त्या एफ-आय-आर मध्ये तुमच्या विरुद्ध ॲलिगेशन्स काय आहे, तुमच्या विरुद्ध तुम्ही काय नेमकी कृती केलेली आहे की जी तुमची कृती कायद्याच्या चौकटीमध्ये गुन्ह्याचं स्वरूप धारण करते, तर ती कृती तुम्ही निश्चित केलेली आहे का केलेली नाहीये. माझ्याकडे एक एफ-आय-आर अशी आहे की ज्यामध्ये 2 लोकसेवक आहे आणि 2 खाजगी इसम आहे, 4 जणांना आरोपी त्याच्यामध्ये केलेला आहे. पण दुर्दैवानं या 4ही जणांना त्या एफ-आय-आर मध्ये स्पेसिफिक रोल दिलेलाच नाहीये. नेमकी कोणाविरुद्ध सेक्शन 7 आहे, कोणाविरुद्ध सेक्शन 7A आहे आणि कोणाविरुद्ध सेक्शन 12 आहे हे त्या एफ-आय-आर वरून अजिबात कळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एफ-आय-आरच्या अनुषंगाने इन्व्हेस्टिगेशन होतं, इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर चार्जशीट कोर्टामध्ये येतं, त्याच्यानंतर चार्जशीट सोबत तुमच्यावर आरोप ठेवला जातो चार्जशीटमध्ये, त्यानंतर कोर्टामध्ये चार्ज फ्रेम केला जातो. तर चार्ज फ्रेम करायच्या वेळेस ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की नेमकं तुम्ही कुठल्या सेक्शनच्या अंडर तुम्ही गुन्हा केलाय. सरकार पक्षाला तुमच्यावर आरोप ठेवायचा असतो, मग नेमकी तुमची कृती जी आहे ती सेक्शन 7 खाली आहे, 7A खाली आहे, 12 खाली आहे, आणि ती जी कृती आहे ती कृती कायद्याची चौकट मोडती का, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे तुम्ही नीट बघणं गरजेचं आहे. आता काही काही केसेस मी अशाही बघितल्या त्याच्यामध्ये की फक्त त्याच्यामध्ये सेक्शन 7A आणि 12 लावलेले, 7 लावलेलंच नाहीये, आणि खाजगी इसमांविरुद्धच फिर्याद जी नोंदवलेली आहे. त्याच्यामुळे साधी गोष्ट आहे की सेक्शन 7A जर तुम्ही लावलेला असेल तर त्या 7A म्हणजे लोकसेवक असणं गरजेचं आहे, कारण कायदा तसा आहे तिथे. पण बऱ्याच केसेसमध्ये तसं पाहायलाच मिळत नाही. आपली गंमत अशी होती की आपल्याला कायदा माहीत नसतो, आपण ती एफ-आय-आर नीट बघत नाही, ती नीट वाचत नाही, ती नीट समजून घेत नाही,
आणि जे सेक्शन आपल्या विरुद्ध, जे कलम आपल्या विरुद्ध लावलेले आहे, त्या कलमांना नेमकं काय अभिप्रेत आहे हे जर तुम्हाला कळालेलं असेल तर निश्चित तुम्हाला ती एफआयआर कळेल. आता हा झाला पहिला आस्पेक्ट. हा दुसरा आस्पेक्ट त्याच्यामध्ये असा आहे की समजा सेक्शन, या 3 सेक्शन खाली 7, 7A आणि 12 खाली जर तुमच्या विरुद्ध एफआयआर दिलेला असेल, तर मग आता 7A खाली जर तुमच्या विरुद्ध एफआयआर असेल तर तुम्ही लोकसेवक असणं गरजेचं आहे. मग त्या लोकसेवकाचा कोणाशी तरी थर्ड पर्सनशी संबंध येणं गरजेचं आहे. मग तो खाजगी इसम असेल किंवा लोकसेवक असेल, मग तो सेक्शन 7A किंवा 12 खाली येतो. मग नेमकी तुम्ही त्याला काय म्हटले, तो तुम्हाला काय म्हटला, तुमचं दोघांचं जे बोलणं आहे ते तक्रारदाराशी निगडीत आहे का, तक्रारदाराचं काम त्या चौकटीत बसतं का, आणि त्याच्यानंतर हा जो काही तुमची जी कृती आहे ती लाच मागणी आणि लाच स्वीकृतीच्या कॅपॅसिटीमध्ये येते का, हे बघणं गरजेचं आहे. त्याच वेळेस ज्यावेळेस एखाद्याला, बऱ्याच केस एफआयआर मध्ये असंही बघायला मिळतं की त्या ऑफिसमधला एखादा कनिष्ठ कर्मचारी असतो, तो फक्त एवढंच सांगतो, तुमचं तुम्ही आणि साहेबांचं काय असेल तुमचं तुम्ही बघून घ्या. असे वाक्य मी एफआयआर मध्ये बघितलेले आहेत. आता तुमचं साहेबांचं काय असेल तुमचं तुम्ही बघून घ्या, या वाक्यामध्ये त्यांनी त्या तक्रारदाराला कोणत्या प्रकारे लाच देण्यासाठी प्रोत्साहित केलेला आहे किंवा लाच घेण्यासाठी प्रोत्साहित केलेला आहे, निश्चित नाहीये त्याच्यामध्ये. तरी त्याच्याविरुद्ध सेक्शन 12 लावला जातो. म्हणजे मला तुम्हाला हे समजून सांगायचं आहे त्याच्यामध्ये की सेक्शन 7, 7A किंवा 12 जर असेल तर त्या सेक्शनच्या अनुषंगाने अभिप्रेत असलेली कृती, की जी कृती जर तुम्ही केली तर तो गुन्हा होतो, ती कृती त्या एफआयआर मध्ये तुमच्या विरुद्ध लिहिलेली आहे का. दुसरी महत्वाची गोष्ट, जर ती लिहिलेली नसेल तर तुमच्या केसचे मेरिट्स काय आहे हे तुम्हाला चार्जशीट आल्यावर निश्चित कळेल. आणि ह्या ज्या गोष्टी आहे ह्या जर तुम्ही नीट समजून घेतल्या, सगळ्या गोष्टी केल्या, आपली गंमत अशी होती की आपण फक्त एफआयआर झाली घाबरतो किंवा अनेक गोष्टींमध्ये आपण जातो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, असं जगामध्ये कोणतीच गोष्ट नाही त्याच्यामध्ये की जिचा जर तुम्ही अभ्यास केला, योग्य कायदेशीर अभ्यास केला, तर त्याचं सोल्युशन नाही अशी जगामध्ये कोणतीच गोष्ट नाही. पण आपल्याला सवय अशी लागलेली आहे की आपल्याला सगळं देरे हरी पलंगावरी आ करायचं, तोंडात जांभूळ कोणी देणार नाही तुमच्या. तुम्हाला स्वतःला मेहनत करावी लागणार आहे, तुम्हाला ते सगळं नीट बघावं लागणार आहे, तुम्हाला कायदा समजून घ्यावा लागणार आहे तिथे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही निश्चित केल्या तर एफआयआर कोणतीही असू द्या, ती एफआयआर कायद्याच्या चौकटीत नाहीये हे जर तुम्ही कोर्टासमोर साबित करू शकले, त्या चार्जशीटमध्ये ज्यावेळेस चार्जशीट येतं तिथे, कारण आता ही सुरुवातीची स्टेज असते एफआयआरची, त्यावेळेस तुमच्याकडे एफआयआर सोडून काही लोकांना पंचनामा दिला जातो, तो पोस्टर पंचनामा असतो, काहींकडे तोही नसतो. पण ज्यावेळेस ह्या एफआयआरच्या अनुषंगाने चार्जशीट येतं, मग त्या चार्जशीट आल्यानंतर जी एफआयआर मध्ये जो रोल तुम्हाला दिलेला आहे तोच रोल त्यांनी चार्जशीट मध्ये दिलाय का हे तुम्ही बघा त्याच्यामध्ये. कारण अशाही काही केसेस माझ्या बघण्यात आहेत त्याच्यामध्ये की सुरुवातीला सेक्शन 7 खाली गुन्हा दाखल केला, पण चार्जशीट येताना त्याच आरोपीचं सेक्शन 12 खाली त्यांनी चार्जशीट पाठवलेलं आहे. मग आता अँटी करप्शन कायद्यामध्ये जर एफआयआर ही सगळा तपास झाल्यानंतर जर होत असते तर तिथे त्याच्या विरुद्ध चार्जशीटमध्ये सेक्शन बदलायचा विषयच येत नाही. कारण एफआयआर दाखल होण्यापूर्वी तक्रारदाराची तक्रार झालेली आहे, लाच मागणीची पडताळणी झालेली आहे, लाच स्वीकृती झालेली आहे, तुमचं निवेदन देऊन झालेलं आहे, त्यांनी फिर्याद दिलेली आहे. 70% तपास पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या एफआयआर मध्ये चार्जशीटमध्ये तुमच्या विरुद्ध सेक्शन बदलून येणं हे अपेक्षितच नाहीये. पण अशाही गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. तर मग त्या परिस्थितीमध्ये तुम्ही त्याचा फायदा काय घेतला पाहिजे हे नीट बघणं गरजेचं आहे. तेव्हा सेक्शन 7, 7A आणि 12 खालची जर एफआयआर असेल तुमच्या विरुद्ध किंवा तुम्ही त्याच्यामध्ये आरोपी असाल त्याच्यामध्ये, तर हे सगळे घटक तुम्ही नीट त्याच्यामध्ये बघा. मी मगाशीही सांगितलं की या सेक्शनचे जे पूर्वीचे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघितले तर तुम्हाला याची लिंक मी कुठल्या उद्देशाने सांगतो हे तुम्हाला स्पष्ट त्याच्यामध्ये कळेल. माझा उद्देश एकच आहे त्याच्यामध्ये की बरेच लोक कायद्याची भीती बाळगतात त्याच्यामध्ये. कायद्याचा आदर करा तुम्ही, भीती बाळगू नका त्याच्यामध्ये. कारण भीती जी असते ती भीती मानवाला संपून टाकत असते त्याच्यामध्ये. तर तुम्ही अशा प्रकारे कुठलीही गोष्ट करू नका. नीट विषय समजून घ्या, एफआयआर समजून घ्या आणि त्यानंतर तुमचा त्याच्यामध्ये खरंच रोल आहे की नाही आहे, तुम्ही त्या कायद्याच्या चौकटीत बसतात की नाही बसतात, का तक्रारदाराने किंवा अँटी करप्शनच्या अधिकाऱ्याने तुम्हाला ओढून ताडून आरोपी केलेला आहे, हेही त्याच्यामध्ये नीट बघा. जर तुम्हाला ओढून ताडून आरोपी केलेला असेल तर निश्चित त्याचे फायदे जे आहेत ते तुम्हाला घेता येतील, केस चालवताना घेता येतील. काही लोकांच्या केसमध्ये एफआयआर क्वॉशिंगचे मेरिट्स असतात, ते तिकडे जाऊ शकतात. काही केसेसमध्ये चार्जशीट आल्यानंतर एफआयआरच्या अनुषंगाने तुमच्या विरुद्ध जर काही पुरावाच नसेल तुम्ही डिस्चार्जला जाऊ शकताय त्याच्यामध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला एफआयआर समजणं गरजेचं आहे, सेक्शन समजणं गरजेचं आहे, तुमची कृती काय आहे ती समजणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या तर निश्चित तुम्ही याच्यातनं 100% बाहेर येऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत घेणं गरजेचं आहे, कायद्याचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमची कृती कायद्याच्या चौकटीत बसत नाही हे कोर्टाला पटवून देता तुम्हाला आलं पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला त्याचा फायदा त्याच्यामध्ये होऊ शकतो.
मित्रांनो, हा सेक्शन 7, 7 आणि 12चा आम्ही व्हिडिओ FIRचा बनवलेला आहे. याच्यानंतर जी डिलेड FIR असते, की जी उशिरा FIR दाखल होती, तिचा एक आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यानंतर FIRचे जे काही हे जे पार्ट 1, 2, 3, 4, 5 आतापर्यंत जे आपण केलेले आहेत, जसं एंड होईल त्यानंतर बाकीच्या विषयाचे व्हिडिओ आपले बनवले जातील. आत्तापर्यंतचे आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटले, काय लागले, आपण कमेंटमध्ये आम्हाला निश्चित सांगा. आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे, जर आपल्या काही शंका असतील तर निश्चित आपण त्या शंका आम्हाला व्हॉट्सअपद्वारे विचारू शकता. आम्ही आपल्याला त्याचे उत्तर देऊ. नमस्कार, धन्यवाद.